पुण्याच्या नसरापूरमध्ये झालेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. म्हणजे अक्षरशः त्या मुलीच्या आईवडिलांना आता काय वाटत असेल, त्या मुलीच्या आईवडिलांच्या भूमिकेत त्यांच्या मनात जाऊन आपण प्रत्येकाने या घटनेकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे हा जो कुणी नालायक घाणेरड्या विचारसरणीचा विकृत माणूस होता, याच्यावर याआधी पण असे 2 गुन्हे होते, त्यातनं तो मी तर म्हणतो समाजामध्ये आपल्या आसपास अशा गुन्ह्यामधून आलेल्या गुन्हेगारांना जनतेने शिक्षा करावी. लोकांनी अशा लोकांना वेळीच ठेचावं, नाहीतर ही घाण, ही विकृती तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अवतीभोवती असे घाणेरडे मानसिकतेचे लोक असतात. त्यांना आपण चेचूनच काढले पाहिजेत, एवढंच लक्षात ठेवा, नाहीतर आपल्या प्रत्येकावर अशी वेळ येईल. आज त्या मुलीच्या आईवडिलांच्या मनात जाऊन त्यांचे आईवडील, त्या पोरीचे आईवडील बनून प्रत्येकाने विचार करा, या माणसाला कसा ठेचला पाहिजे, कसा मारला पाहिजे. याला आता कायद्याच्या ताब्यात गेल्यात. आपला कायदा आता कधी त्याला शिक्षा देणार आणि तो काय होणार, पण पोलिसांनी निर्णय घ्या. पोलिसांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून, जर त्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना मुली असतील त्यांनी तुम्ही त्या मुलींच्या आईवडिलांच्या भूमिकेत जाऊन या नराधमाला शिक्षा करा, एवढीच विनंती.